नमस्कार, मी मंदाकिनी गुरव. मी आपल्या सर्वांचा आवडता यूट्यूब चॅनेल ज्योत इंडियामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्तांचं आणि श्री समर्थ मायमाऊलींचं स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा जो हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्राचा जो संक्षिप्त ग्रंथ आहे ना, त्या संक्षिप्त ग्रंथाविषयीची माहिती सांगणार आहे. बघा कसं होत असते, हा मार्गशीर्ष महिनाच नाही, आपल्याला कसं होत असते प्रत्येकालाच गुरुदेव दत्तात्रय यांच्यासाठी जो गुरुचरित्राचा मूळ ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथाचं पारायण करायची सर्वांचीच इच्छा असते. पण काही कारणास्तव कसं होत असते बाबा, काहींना इच्छा असून सुद्धा तो गुरुचरित्राचा मूळ मोठा जो ग्रंथ आहे ना, तो वाचणं शक्य होत नाही. कसं होत असते, मुलांचे त्रास असते, नोकरीविषयी व्यवसायाविषयी असते, किंवा काहींना सगळं असून सुद्धा नात्यांच्यामध्ये ग्लानी निर्माण झालेली असते, म्हणजे नात्यांच्यामध्ये वितुष्ट आलेलं असते, किंवा काहींच्यामध्ये कसं झालेलं असते बघा, की सगळं आहे पण सुख समाधानच नसते. की काहींना कसं होत असते बघा, सतत घरामध्ये काहीतरी चुकीचा वावर आहे किंवा कुठली तरी शक्ती आहे ना, ही आपल्याला कंट्रोल करते असं सतत भास होत असते किंवा वाटत असते. तर हे कसं होत असते बघा, काहीतरी आपल्या अपूर्व जन्माचं जे संचित आपण म्हणतो किंवा कर्म म्हणतो ना, ती काही आपल्याला त्रास देत असते. मग त्या सगळ्या त्रासातून, मग ते कोणतेही आपले त्रास असू द्यात, त्या सगळ्या त्रासातून काहींना कसं होत असते बघा, लग्न होत नसते, तर त्या सगळ्या त्रासातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल ना, गुरुचरित्राचा जो मूळ मोठा ग्रंथ आहे ना, त्या मूळ मोठ्या ग्रंथाचं पारायण आपल्याला आपल्या घरामध्ये करायला सांगते. पण काहींना इच्छा असू सुद्धा कित्येक त्रासातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ह्या मूळ ग्रंथाचं आपल्या घरामध्ये पारायण करणं शक्य होत नाही ना, काहीतरी अडचणी असतात बाबा त्यांच्या. तर त्यावेळी काय करायचं आहे, त्यांनी असं मनामध्ये काहीही आणायचं नाही की बाबा, काही जण मग कसं म्हणतात की हां, आमच्या पाठीमागचे भोग सरायचे नाहीत म्हणूनच आमच्या घरामध्ये हे पारायण होत नाही किंवा आम्हाला असे त्रास होतात. तर हे बघा की तसं काहीही नाही. मी तुम्हाला, जरी तुमच्या घरामध्ये मूळ ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल किंवा काही तुमच्या अडचणी असतील, तरी मी खूप छान अशी प्रभावी सेवा सांगणार आहे की ती जर सेवा तुम्ही केली ना, तर हे मूळ ग्रंथाचं जे तुम्ही तुमच्या घरामध्ये पारायण करणार आहे ना, तेवढेच जे त्याच्यातून जे आपल्याला मिळणार आहे ना, ती सकारात्मकता किंवा त्याच्यातून जे प्रभावी सेवा घडणार आहे ना, ती खूप छान अशी आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला पाहिजे आहे ना, ते सगळं काही मिळणार आहे. हा जरी ग्रंथाचं आपल्या घरामध्ये तुम्ही पारायण केलं ना, तर जे पारायण आहे ना, हे खूप फलदायी आणि यशदायी ठरतंय. तुम्ही मूळ ग्रंथ घरामध्ये वाचणार होता ना, किंवा जरी तुम्हाला वाचायची इच्छा असली किंवा तो जरी नाही ना झाला, आणि जो हा संक्षिप्त, जो 7 अध्यायांचा गुरुचरित्राचा संक्षिप्त जो ग्रंथ आहे ना, तो जरी आपण आपल्या घरामध्ये जरी वाचला ना, तरी तेच फळ आपल्याला ह्या ग्रंथाच्या वाचनातून पण मिळणार आहे. दररोज या ग्रंथाचा तुम्ही एक अध्याय जरी वाचला ना, तरी पण आपल्या घरामध्ये चालतोय. आणि चरित्राचा जो मूळ ग्रंथ आहे ना, त्या मूळ ग्रंथाला कसं होत असते, सिद्ध ग्रंथ म्हणून ना त्याला कसं आहे, मान्यता आहे. पूर्वीपासूनच सिद्ध ग्रंथ म्हणून ना त्याची प्रचिती आहे. म्हणून काय होत असते ना, तो मूळ ग्रंथ आपण घरामध्ये वाचन करताना कित्येक नियम आणि अटी आहेत ना आपल्याला बाबा. थोडंसं कसं ब्रह्मचर्याचं पालन करणं किंवा इतर कसं आहे की हर एक गोष्टीमध्ये काही नियम आणि अटी आहेत. गुरुचरित्राचा संक्षिप्त ग्रंथ जो आहे, जो 7 अध्यायांचा आहे ना, त्याचं जरी पालन आपण घरामध्ये करायचं म्हणलं ना, तरी त्याला जास्त अटी कोणत्याही नाहीत. फक्त कसं आहे, मनानं आपण निर्मळ राहून पूर्ण श्रद्धेनंच हा आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे. ग्रंथाचं पारायण करायचं म्हणजे काय करायचं आहे, जे संक्षिप्त 7 अध्यायाचं जे पुस्तक आहे ना, किंवा तो जो ग्रंथ आहे ना, तो ग्रंथ आपण आपल्या देवाऱ्यामध्ये जरी दररोज ठेवला किंवा पूजेच्या ठिकाणी जरी ठेवला आणि त्याच्यातला एक अध्याय जरी रोज वाचला ना, तरी त्याचं फळ आपल्याला खूप असं मिळतं. त्याला कुठलीही मांडणी करायची गरज नाही किंवा काहीही नाही. शक्य असेल तर तुम्ही मांडणी करून जरी तो 7 अध्यायाचा संक्षिप्त ग्रंथ आहे तरी वाचला तरी चालतोय. पण बाबा काहींना कसं होतंय बघा, काही कारणास्तव मांडणी करणं शक्य होत नाही, तरी त्यांनी तो जो संक्षिप्त ग्रंथ आहे ना 7 अध्यायांचा, तो आपल्या देवघरामध्ये ठेवला आणि दररोज त्याच्यातला एक अध्याय जरी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जरी वाचला ना, ग्रंथाचं फळ मिळतं ना, तेच फळ आपल्याला हा संक्षिप्त ग्रंथ वाचल्यापासून मिळत असते. मला सांगेन की जरी बाबा एखाद्याला वाटत असेल की काही कारणास्तव आम्हाला मूळ ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हा जो संक्षिप्त 7 अध्यायांचा जो ग्रंथ आहे ना गुरुचरित्राचा, तो जरी आपल्या घरामध्ये वाचला, 7 दिवस जरी त्याचं पारायण केलं ना, छान असं प्रभावी फळ आपल्याला मिळणार आहे. तुम्हाला सांगेन की ज्यावेळेस तुमचं हे पारायण पूर्ण होणार ना, त्या पारायणाच्या दरम्यान दररोज तुम्ही शक्य असल्यास दत्त मंदिरामध्ये जावा किंवा घरामध्ये पण पूजा करा. त्याचबरोबर शक्य असल्यास तुम्ही जर दत्त मंदिरामध्ये केल्या ना, तर आणखीन जे काही तुमचं काम आहे किंवा जो काही हेतू आहे ना, तो तुमचा पूर्ण होण्याला खूप अशी मदत मिळणार आहे. कारण कसं होतं असते बघा, मंदिरामध्ये ना ज्या पॉझिटिव्ह आहेत ना, किंवा जी एक शक्ती आहे ना, ती शक्तीचा उच्चांक खूप मोठा असतोय. किंवा जे ब्रह्मा विष्णू महेशांचा किंवा कुठल्याही मंदिरामध्ये जावा, ज्यावेळेस आपण त्या
देवतेचं जाऊन तिथं नामस्मरण करतो किंवा ज्यावेळेस त्याला लीन होत असतोय ना, तेच ती शक्ती जी आहे ना ती स्वयंभू रूपामध्ये तिथं असते. त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगेन की घरामध्ये जरी आपण हा ग्रंथ वाचला तरी शक्य असेल तेवढं तुम्ही मंदिरामध्ये पण जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. त्या मंदिरामध्ये जाताना काय करायचं आहे, आपल्याला केळी आणि पिवळी फुलं न्यायची आहेत. 5 केळी, 1-2 फुलं तरी आपल्याला पिवळी मिळतेच ना, पिवळी केशरी कलरची. त्यामुळे तेवढं जरी घेऊन, थोडंसं खडीसाखर घेऊन, तेवढं जरी आपण दत्त मंदिरामध्ये ठेवून जर तिथं आलो ना, आणि जी काही बाबाची इच्छा आपली बोलली ना, तर आपले हे जे पारायणाचं फळ असते ना, हे लगेचच आपल्याला मिळत असते. गुरुचरित्राचा संक्षिप्त ग्रंथ आहे ना, हा जरी तुम्ही वाचत असला ना, तरी त्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, गाईला दान द्यायचं आहे, कुत्र्याला खाऊ घालायचं आहे, घरामध्ये कोण भिक्षुक आला बाबा काय मागायला तर त्याला पण दान द्यायचं आहे. जे काही बाबा आपल्याला शक्य असेल ते आपल्या घरामध्ये जे काही आपण पोळी चपाती करतोय, जे काही भाजी करतोय, ती जरी समजा एखादं कोण ह्या पिरियडमध्ये तुम्ही ज्यावेळेस पारायण चालू असते त्या पिरियडमध्ये जरी तुम्ही कोण बाबा हे मागायला आलं ना आणि तरी त्यांना ते खाऊ दिलं बाबा, तरी पण कसं होत असते, गुरुदेव दत्तात्रय बघत असतात ना कुठल्या तरी रूपामध्ये येऊन, की बाबा हा जो व्यक्ती पारायण करतोय तो खरंच मला लीन झालाय का, किंवा ह्याच्या मनामध्ये खरंच दीन दुबळ्यांच्या विषयी, पशुपक्ष्यांच्या, प्राण्यांच्या विषयी खरंच मनामध्ये काही म्हणजे असं चांगला भाव आहे का, हे बघायला गुरुदेव दत्तात्रय येत असतात. कारण बघा, गुरुदेव दत्तात्रयांना गाय खूप प्रिय आहे, जे कुत्री आहेत ती खूप प्रिय आहेत, पशुपक्षी जे आहेत ना, प्राणी मात्रांच्यावर जेवढं आपण जास्तीत जास्त दया करू, जेवढं जास्तीत जास्त त्यांचा आत्मा जाणू ना, ते करण्याला खूप महत्त्व आहे. कारण कसं होत असते, हे वाचनामुळे आपल्याला काय होत असते, पॉझिटिव्हिटी मिळत असते. त्याचबरोबर आपली कर्म जी आहेत ना, जेवढी आपण आपली कर्म चांगली ठेवू ना, त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असते. बरोबर, मी म्हणेन की जेवढं शक्य असेल ना तेवढं तुम्ही ना दीनदुबळ्यांची सेवा केली पाहिजे आहे. जेवढं शक्य आहे ना आपल्याला तेवढी गरिबांची सुद्धा तुम्ही सेवा केली पाहिजे बाबा. जे काही एखाद्याला बाबा वस्तू नसेल किंवा एखाद्या वयस्कर लोकांना जर तुम्ही काही मदत केली ना, तरी पण कसं होत असते, गुरुदेव दत्तात्रय बघत असतात ना की तुम्ही इतरांना किती मान सन्मान देताय ना. कारण कसं होत असते, हा ग्रंथ वाचण्याच्या बरोबरच ना तुम्ही लीन होणं, त्यामुळे ते भाव तुमच्या आत उत्पन्न होणं खूप गरजेचं आहे. कारण कसं होत असते, स्वार्थासाठी आपण सेवा करण्याबरोबरच लीन होऊन जर त्यांना सेवा केली, इतरांना जर आपण रिस्पेक्ट दिला, तर ती जी सेवा आहे ना ती लवकर आपली फलदायी ठरत असते आणि त्याचे जे प्रवाह आहेत ते लवकर आपल्याला दिसत असते. आणि ज्या काही इच्छा मनामध्ये ठेवून आपण हा जो ग्रंथ वाचलेला असतो ना, त्या इच्छा आपल्याला लवकर पूर्ण होत असते. मग मी तर तुम्हाला सांगेन, कित्येकांना बाबा असं वाटत असते की काही कारणास्तव आम्हाला मूळ ग्रंथाचं जे पारायण करणं शक्य नाही झालेलं, तर त्यांनी काही मनामध्ये गिल्ट न मानता, काही मनामध्ये शंका कुशंका न घेता, संक्षिप्त गुरुचरित्राच्या या 7 अध्यायाच्या ग्रंथाचं जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये पारायण केलं ना, तरी खूप असं ते प्रभावी ठरणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या घरामध्ये हे पारायण करा आणि गुरुदेव दत्तात्रय यांचे कृपा आशीर्वाद घ्या. आणि हे जे मी तुम्हाला माहिती देत असते ना, ही पूर्वीपासून जे बाबा चालत आलेलं आहे किंवा ही जी रूढी परंपरेपासून जे चालत आलेलं आहे ना, तेच मी तुमच्यापर्यंत आणण्याचा, तेच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते. कसं होत असते की एखादा व्यक्ती ज्यावेळेस पुढच्याला सांगत असतोय ना, त्यावेळेस तो त्या दुःखातून, त्या टेन्शनमधून, त्या त्रासातून खूप वेळा बाहेर पडलेला असतोय आणि जो आपल्याला बाबा त्याचा चांगला अनुभव आलेला असतोय, तो अनुभव जर इतरांना आपण शेअर केला, त्याच्यातून इतरांना जर त्रासातून बाहेर पडायला जर मदत मिळाली ना, तर ह्याच्याशिवाय दुसरी चांगली सेवा कोणती आहे. मी स्वतः अनुभवलेले आहे. मी पण माझ्या घरामध्ये मूळ गुरुचरित्राच्या ग्रंथाचं पारायण करत असते. शक्य होईल त्यावेळेस मी संक्षिप्त ग्रंथाचं पण माझ्या घरामध्ये पारायण करते. त्यामुळे मी सांगेन की हे जे मी तुम्हाला काही जे उपाय सांगत असते ना, ते उपाय मी स्वतः अनुभवलेले आहेत. त्याचबरोबर इतर लोकांनी ते अनुभवून त्याची प्रचिती घेतलेली बघितलेली आहे. त्यामुळं सेवा म्हणून हे मी तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते की मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न घेता, पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण निष्ठेनं तुम्ही ह्या संक्षिप्त गुरुचरित्राच्या 7 अध्यायाच्या जर ग्रंथाचं पठण आपल्या घरामध्ये केलं ना, तर त्याचं खूप छान असं फळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही आपल्या घरामध्ये या ग्रंथाचं पारायण करा आणि श्री गुरुदेव दत्तात्रय यांची कृपा आशीर्वाद. ही जी काही सेवा मी तुम्हाला दिलेली आहे ना, ती श्री गुरुदेव दत्तात्रय यांच्या चरणी समर्पित करते आणि आम्ही समर्थ माय माऊलींना साकडं घालते की तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. आणि माझा जो हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन आहे ते बटन दाबा, जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.